हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आज रनिंगला आलो होतो आणि आज खूपच धुया आहे इथं। हे दोघं पहा हे रनिंग करतात, हे पहा आज खूपच धुया आहे इकडं। आता आम्ही आज बांधाऱ्यावर चाललेलो आहे। बांधाऱ्यावर जाता जाता आम्हाला खूपच धुई दिसलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही धुईमध्ये जायचा थोडा इंटरेस्ट घेतला आणि आम्ही चाललेलो आहे आज धुईमध्ये। आता जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू किती का आम्ही धुई आहे तिकडं आणि किती काय पडलं। आता धुई असल्यामुळं खूपच थंडी वाजत आहे। हे बाय हे वातावरण खूपच धुई सारखं झालेलं आहे आणि एक बांधाऱ्यावर गेल्यावर तुम्हाला आणखीन एकदा दाखवतो मी की किती धुई झालेली आहे। चला भेटूयात बांधाऱ्यावर। जाता जाता आणखीन खूप धुई लागली, त्याच्यामुळे आम्ही आणखीन एकदा म्हणलं एक क्लिप घेऊन टाकू आणि तुम्हाला दाखवून देऊ की किती धुई आहे। हे पहा किती धुई आहे, पाहून घ्या। इथं पुढचा हे माझे दोन मित्र पण दिसत नाहीये, आम्ही रनिंगला आलो होतो, दिसणार नाही ते पुढं आता धुई असल्यामुळं। हे पहा तुम्ही पाहू शकता, कॅमेरा थोडा ब्लर होत असेल तर अडचण नाही, काही समजू शकता तुम्ही। पुन्हा भेटू बांधाऱ्यावर। हे पहा इकडं खूपच, इकडे एक मंदिर आहे बरं, एक महादेवाचं मंदिर आहे, तरी ते मंदिर दिसत नाही, खूपच धुई पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही। लवकरच भेटू बांधाऱ्यावर। आम्ही आलेलो आहे आता बांधाऱ्यावर, जस्ट आम्ही आता जातच आहोत बांधाऱ्यावर। हे पहा आम्ही दोघं इकडे सगळे बांधाऱ्यावर आलेलो आहे। हे आमचा गावचा बांधारा आहे, आपेगाव, संत ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान आपेगाव। आता बांधाऱ्यावर खूपच धुई आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो पाण्यामध्ये किती धुई आहे। चला भेटूया पुढे आणखीन थोडं वेळ। हे पहा उगवता सूर्य आमच्या गावातला किती खूप छान दिसत आहे, जस्ट उगला आणि ही धुई तुम्ही पाहू शकता। ही नदी काठची गोदावरी नदी आमच्या गावात आहे, त्र्यंबकेश्वर येथे उगम नदीचा आहे। आणि हे पाय खूपच मस्त आहे, धुई खूप आहे, थंडी खूप वाजत आहे, तरी पण आम्ही रनिंगला आल्यामुळे आम्हाला आता योगासन झालेलं आहे आमचं, त्यामुळे आम्हाला थंडी वाजत नाही। आता खूप छान वातावरण आहे आपेगावचं, खूप छान किती मस्त वातावरण आहे। आणि हे पहा हे गोदावरी नदी काठचा हा आमच्या गावातला माणूस हे इतक्या थंडी गाऱ्याचा इथं मासे पकडतोय, याला लाज शरम लज्जा काही असली पाहिजे। तुम्ही सांगा गाईस, काय तुमच्या म्हणण्याने काय याला म्हणायला पाहिजे। उगवता सूर्य हा इकडे उगवतोय आणि हा माणूस थंडी गाऱ्याचं इकडे मासे काढतोय, काय म्हणावं, तुमच्या एक कमेंट होऊन जाऊ द्या। वातावरण तुम्ही पाहू शकता, खूपच छान आहे वातावरण। इकडं असं आहे की माऊलीचं जन्मस्थान हे आपेगाव म्हणून प्रसिद्ध आहे। पैठण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात हे गाव वसलेलं आहे आणि नदीकाठचा हे उगवता सूर्य आणि हा पोटासाठी इतक्या थंडी गाऱ्याचं हा माणूस नदी काठी काम करतोय, म्हणजे तुम्ही समजू शकता की खूपच थंडी गाऱ्याचं काम करताना हा माणूस पोटासाठी त्याच्या घरच्यांना, त्याचे घरचे काय लेक बाळा असतील त्यांच्यासाठी खूप कष्ट करतोय। आपल्यालाही असंच काहीतरी कष्ट करावं लागणार आहे पुढं, त्यानंतरच। हे पहा हे दोन जण, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे दोन जण जस्ट एक रनिंग करता करता मला भेटलेले आहे। हे रनिंग करून चाललेत हे पुढे, पाहू शकता तुम्ही। असंच आमच्या गावातील रोज खूप सारे मुलं असतील जे रनिंग करतात आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य जे असेल ते साकारतात, ज्यांच्या आईवडिलांचं जे स्वप्न असेल त्यांच्या डोळ्यातलं ते पूर्ण करून दाखवतात। इतके जिद्दी आमच्या गावातील मुलं खूप आहे। आपण यांना विचारू की हे मुलं, यांचं स्वप्न काय आणि यांच्या आई वडिलांचं स्वप्न ते कशा पद्धतीने ते मोठं करणार आहेत, तर मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला दाखवतो। तर गाईज मी आज त्यांना बोलवलेलं आहे, ते इकडं धावत होते, खूप रनिंग करत होते आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न कसं मोठं करणार आहात, त्यासाठी काय मदत करणार आहात तुम्ही आणि काय मेहनत करणार आहात,